पोलीस स्टेशन रिसोडची आणखी एक धडाकेबाज कामगिरी. धारदार तलवारीसह संशयित ताब्यात. पोलीस स्टेशन रिसोडच्या डीबी पथकाने मध्यरात्री केलेल्या कारवाईत धारदार तलवार, कटर, मोबाईल फोन, मोटरसायकल तसेच लायटर, पिस्तूल जप्त करत एका संशयिताला ताब्यात घेतला आहे. तर त्याचे 2 साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 18 जून 2026 रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास रिसोड पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला वाशिम नाका येथील मुदंडा कॉम्प्लेक्स परिसरात 3 इसम धारदार शस्त्रे घेऊन संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने संशयितावर नजर ठेवत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता तिन्ही इसम पळून जाऊ लागले. त्यापैकी एका इसमाचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तर 2 जण पसार होण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव शामराव शिवाजी काळे व 24 राहणार साकला प्लॉट परभणी असे सांगितले. पंचांसमक्ष त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक लोखंडी तलवार, स्टीलचे कटर, विवो कंपनीचा मोबाईल फोन आणि पल्सर NS 125 मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपींची फायबरची लायटर, पिस्तूल आणि ओप्पो कंपनीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत सुमारे 1,07,700 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशी दरम्यान शामराव काळे याने पसार झालेल्या साथीदारांची नावे अनिल उत्तम काळे राहणार साकला प्लॉट परभणी आणि रमेश किसन काळे राहणार निजामपूर तालुका रिसोड जिल्हा वाशिम अशी असल्याची माहिती दिली. मात्र ते मध्यरात्री अंधारात का थांबले होते याबाबत त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार तिन्ही संशयित हे एखाद्या दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी थांबले असावेत असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तसेच शामराव काळे हा बेकायदेशीरपणे धारदार तलवार बाळगताना आढळून आला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 122 तसेच आर्म ॲक्टच्या कलम 425 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, IPS अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहाय्यक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल IPS यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डीबी पथकाने केली. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, पोलीस हवालदार श्री किसन नागरे, सुरेश येरमोळे, शारदा आखाडे तसेच पोलीस अंमलदार परमेश्वर भोने, रुपेश मस्के, संदीप शिंदे, फिरोज शहा, रुपेश पडघान आणि विश्वास चव्हाण यांचा सहभाग होता.